झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवड शहराला पाणी देणाऱ्या पवना नदीची अक्षरशः गटारगंगा झाली आहे। नदीचं प्रदूषण दूर करण्यासाठी आणि त्यावरची जलपर्णी काढण्याचं आश्वासन महापालिका सातत्याने देते, मात्र अजूनही पालिकेकडून ठोस पावलं उचलली जात नाहीयेत। पवनेत झालेल्या या प्रदूषणामुळे पिंपरी चिंचवडकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे। पवनेचं पात्रही दिसत नाहीये। नदीच्या याच दुरवस्थेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं वारंवार आश्वासनं देऊनही नदी शुद्धीकरणासाठी कसलीही उपाययोजना केलेली नाहीये। सध्या आपण पिंपरी चिंचवडच्या पिंपरी गावठाणातून जाणाऱ्या नदी पात्राच्या शेजारी आहोत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी नदी कुठे आहे असा प्रश्न आपल्याला पडेल। संपूर्ण जे नदीचं पात्र आहे ते जलपर्णीनं झाकून गेलेलं आहे, पाणी दिसत नाहीये आणि एकूणच परिस्थिती पाहिली तर पवना नदी जी पिंपरी चिंचवडकरांना पाणी देते त्या नदीची गटारासारखी अवस्था झालेली आहे। एकीकडे प्रदूषणयुक्त पाणी या नदीमध्ये अनेक कंपन्यांमधून सोडलं जातं, तर दुसरीकडे जलपर्णीनं अख्खा हे जे पात्र आहे ते वेढलेलं आहे। जोपर्यंत जितक्या लांब तुमची नजर जाऊ शकते तेवढा लांब या नदीच्या पात्रावर जलपर्णी वाढलेली आहे हे दिसत आहे। आणि एकूणच परिस्थिती पाहिली तर महानगरपालिकेनं वारंवार आश्वासनं दिलेली आहेत, जलपर्णी जे आहे ते काढण्याची आश्वासनं दिलेली आहेत, मात्र हे आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नाही आणि एकूणच नदीचं हे प्रदूषण आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळं पिंपरी चिंचवडकर जे आहेत त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालेला आहे। त्याचमुळं लवकरात लवकर नदी शुद्धीकरणासाठीची पावलं उचलावीत अशी मागणी जोर धरू लागलेली आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलास पुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।